अवघ्या काही तासातच महिंद्रा गाडीसह आरोपी ताब्यात। सविस्तर वृत्त असे, पिंपळनेर शहरात सोयाबीन तेलाची वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप वाहन पहाटेच्या सुमारास चोरीला गेले। याबाबतची माहिती पोलीस प्रशासनातर्फे वायरलेसवरून जिल्हाभरात कळविण्यात आल्या। नंतर चोरीच्या वाहनासह संशयित धुळ्याकडे पसार झाल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली। त्यानंतर अवघ्या 3 तासात आरोपीला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेत या चोरीचा छडा लावलाय। आरिफ नूर मोहम्मद शेख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। किराणा लघुनाथ दशपुते यांच्या मालकीची महिंद्रा पिकअप शनिवारी 22 तारखेला पहाटे 5:30 वाजता पिंपळनेर येथून चोरीला गेली होती। या वाहनात सोयाबीन खाद्यतेलाच्या 8 लोखंडी टाक्या होत्या। पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला। धुळे तालुका पोलीस अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या। आरोपीने वाहनाचा बिलाडी जापी रोडवर अपघात केल्याचे सांगून वाहन तसेच सोडल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी 5 लाखांचे वाहन 2,08,800 रुपये किमतीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या 8 लोखंडी टाक्या मिळून 7,08,800 रुपयांचा माल जप्त करत ते पिंपळनेर पोलिसांना सोपविला। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे।